संभाजीनगरमधून समजते। संभाजीनगरमधील किडनॅपिंगचा एक धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। सराफ कामगाराच्या अपहरणाचा हा व्हिडिओ आहे जो आता समोर आलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज आहे हे अपहरणाचं। संभाजीनगरमधील ही बातमी आपण बघतोय। अपहरण करतानाचं एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे। पुढारी न्यूजच्या हाती हा व्हिडिओ लागलाय। सराफ कामगाराच्या अपहरणाचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। संभाजीनगरमधली ही बातमी आपण बघतोय। सीसीटीव्ही फुटेज अपहरणाचं समोर आलेलं आहे। एक सराफ कामगार आहे ज्याचं अपहरण होतानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे जे आपण बघतोय। चारचाकी एक गाडी आहे, 4 ते 5 जण हे आहेत जे जबरदस्ती धक्काबुक्की करून या कामगाराला गाडीत बसवतायत आणि तिथून त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे। हे सीसीटीव्ही फुटेज संभाजीनगर मधलं आपण बघतोय। एका किडनॅपिंगचं हे सगळं सीसीटीव्ही फुटेज आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून। सुमित, हा सगळा नेमका काय प्रकार आहे? अपहरणामागे नेमकं काय कारण आहे आणि आता सगळा उलगडा झालाय का या सगळ्या प्रकाराचा? नक्की कीर्ती, या सर्व प्रकरणाचा उलगडा आता झालेला आहे। भर दिवसा अपहरणाचं नाट्य आपल्याला बघायला मिळालंय या सीसीटीव्हीवर दिसतंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य चौकामध्ये सिटी चौक म्हणून ओळखला जातो आणि या ठिकाणी भर दिवसा सराफा कामगाराचे अपहरण करण्याचं घटना घडलेली आहे। या सर्व प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि यावेळी अपहरण करण्यापैकी एकाचा मोबाईल घटनास्थळी पडल्याने हे सर्व प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। एकूणच पोलिसांनी त्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन मिळवले आणि त्या तरुणाची सुटका केलेली आहे। पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील तरुणाने संभाजीनगर राहणाऱ्या परिसरातील एका व्यक्तीला सोन्याचे दागिने घेण्यासाठी 8 लाख रुपये दिले होते। त्याने ते दागिने घेण्यासाठी एका व्यक्तीला दिले, त्यानंतर ते पैसे परत मागण्यासाठी तगादा लावला, मात्र तो समोरचा व्यक्ती पैसे परत देत नव्हता। त्यामुळे शेवटी या अपहरणाचा यांनी कट रचला आणि ते तरुणाचं अपहरण करण्याचा काल सिटी चौक बुलढाण्याच्या हद्दीमध्ये प्रयत्न झाला, मात्र एकाचा मोबाईल तिथे पडल्याने हा प्रयत्न फसलेला आहे। रिद्धी जी सुमित, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही दृश्य आहेत सराफ कामगाराच्या अपहरणाच्या सीसीटीव्हीची। 4 ते 5 जण आहेत जे धक्काबुक्की करतायत आणि या कामगाराला गाडीत जबरदस्ती बसवतात आपण बघतोय आणि लगेच अत्यंत वेगानं ही गाडी इथून निघून सुद्धा गेली। दिवसा ढवळ्या संभाजीनगरमध्ये अपहरणाचा हा थरार घडला।